मंडळी नमस्कार. नमस्कार. आता हे सोहम आलेला आहे, आज सुट्टी आहे त्याला. तर तो काय म्हणतोय आपण थोडक्यात बघू. आता शेळी पालणं म्हणलं की जरा कोणाला पण जरा अवघडच वाटतं आहे की नाही. काय म्हणतो सोहम, बोल. पप्पा आपण इतके शेळ्या ते सांभाळतो तर मग आपलं मला मुलगी कशी भेटेल? कशामुळं शेळ्या ते सांभाळतो पोरं, आता शेळ्यावाला मुलगी देईल नाही, वावर कमी येत तर आपल्याला. बरं, वावर कमी येतं, शेळ्याची इन्कम नाही का? शेळ्या तर शिकायचे, शेळ्यात काय भेटतं? मग कमाई तर आहे ना एक बोकडा. तर बरं, आता मुलीवाले काय म्हणतात? मुलीवाले म्हणतात तर मुलाला वावर भक्कम पाहिजे, नोकरी पाहिजे. हां, तर पोरगी तर देतो. मग पुन्हा म्हणते की पोरगी शेतात बी गेली नाही पाहिजे, पण वावर काय पाहिजे. कशाला पाहिजे? हं. होय. वावराचं करायचं काय तुम्हाला? खरं आहे की नाही? तुझं काय म्हणणं आहे? माझं तेच म्हणणं आहे हा. की मुलगी द्यायची असे दादी येते वावर पाहते हा, आणि उजूक जमल्यावर म्हणते आमची मुलगी शेतात जाणार नाही. मग शेतात जाणार नाही तर मग शेती कशाला पाहायची मग? हा. हे प्रश्न पुढे येतो ना. बरं, नोकरीवाला बरा आहे का शेतीवाला बरा आहे? आता माझ्या हिशोबानं तर शेतीवालाच बरं आहे. कारण की त्याचा टाइम त्याच्या मनचा टाइम असतो. ते कधी जावा कधी नका जाऊ त्याचा काही खाडा नसतोच. पण नोकरीवाला आता हे जे बिझनेसवाले हे असे लोक आहे त्याला तर टायमावरच जाणे. 5 मिनिटं शिल्लक झाले त्याला घरी काढून देते कंपन्यात जाणारे लोकांना. मग आता ते त्यांनाच कळायला पाहिजे आता कसं पाहून द्यावं काय करावं ते त्याचा निर्णय. वेळेचं बंधन असतं. मग शेतकऱ्याला आहे की वेळेचं बंधन? आणि शेतकऱ्याला कसं तुम्ही किती टाइम खा किती भाज्या फेकून द्या काही करा त्याचं त्याला बोल. तर नोकरीवाल्याचं असं आहे त्याला किती जरी पगार असला हा. आता त्याचा महिन्याचा पगार येतो त्याचा रूम भाडं ते जातं, हा, किराणा जातो, पुन्हा काही मुलं शाळेत असले तर त्याचे जातं, त्याला खाली काहीच उरत नाही. शेतकऱ्याचं कसं आहे त्याला शेतीत बरकतच असते नका ते कर्जबाजारी का असा ना पण शेवटी त्याला बरकत असते खा प्यायला त्याची काही कमी नसते. काऊन की आम्ही पण शेतीत राहू नये आम्ही छत्रपती संभाजीनगरला राहत होतो. आम्ही 3-4 वर्ष राहिलो आम्हाला तिथला सगळा अनुभव माहिती. तर त्याच्यामुळे ज्याला मुलगी ते द्यायची समजा त्याने नोकरी बी पाहिजे शेती बी पाहिजे असं 2 व्यवसाय जोडधंदा म्हणून काहीतरी पाहून असं द्यायला पाहिजे. नुसतं ती काही समजा 1-2 एकर शेती आहे. मग आता त्यांना मुलीवाली म्हणते यांना द्यायला म्हणजे नाहीच म्हणतात. मग हे खरं आहे का बरं? आता 1 एकर, त्याला आता एक विषय असा आहे, जास्त शेती जर असली 20 एकर, हा, 15-20 एकर 10 एकर अशी शेती असली आणि त्या मुलाला जर व्यसन असलं तर ती शेती राहील का? शेती कशी राहील? हा, नुसतं शेतीकडे पाहून द्यायला चालत नाही, नुसतं नोकरी वाऱ्याला पाहून द्यायला चालत नाही. पाहायचं कसं माणसं स्वभावना चांगले आणि त्याचं सगळे सवय चांगली पाहिजे. नाही तर मुलं आहे इकडं पुण्याला आहे मुंबईला हे असं पाहून जर दिलं पण त्याची तुम्हाला सवय माहिती का याचा स्वभाव कसा आहे याचं काय चालू आहे नुसतं नोकरीला पाहून द्यायला पण चालत नाही. सगळं त्याची कुंडली काढून सगळं पाहूनच मुलगी द्यायला पाहिजे. माणुसकी पाहूनच द्यायची. नुसती पैशावाल्याला आणि इस्टेटीवाल्याला आणि याचं असं पाहून द्यायला चालत नाही. पाहायचं तर मुलीला द्यायला सगळंच चांगलं पाहायचं तेव्हा मुलगी द्यायची. त्याला शेती कमी असली तर चालेल फक्त माणसाला माणुसकी आणि आपल्यासारखं गेलं कधी मध्ये तर खायला बोलणं चालणं पाहुणचार चांगला केला पाहिजे. बाकी काहीच आशा नसते दुसरी. तर अशा ठिकाणी मुलगी द्यायला पाहिजे. नुसतं इस्टेट पाहून देऊच नाही असे प्रॉपर्टी पाहून द्यायलाच नाही पाहिजे. आज जेवढ्याने प्रॉपर्टी पाहून दिले बरेच जण त्याच्यामध्ये फसलेले म्हणजे सध्या फसलेले लोक. म्हणजे त्यांच्या मुलीचं सगळं आयुष्य बरबाद झालेलं आहे. त्याच्यामुळं इस्टेट पाहून कधीच नाही द्यायचं. फक्त माणसाला माणुसकी पाहूनच मुलगी द्यायची. आणि परत विषय असा आहे की 1-2 एकर जरी शेती असेल तर तो जर मुलगा कष्टाळू असेल तर ते 2 एकरची 10 एकर पण करू शकतो. हा ते तर बरोबर आहे की नाही? पण आता 10 एकर जर शेती असेल आणि तो जर कामच करत नसेल शेतामध्ये तर बसूनच जर खात असला तर त्याला काय उरण नाही त्याला काय उरणार आहे? काहीच उरणार नाही. त्याच्यामुळे असं नाही शेतकरी मित्रांनो, 2 एकरवाला गरीबाचे जरी मुलं असले 2-3 एकरवाले शेतीवाले जरी असले ते रोज कष्ट करणार असले तर इकडे काहीच कशाचीच कमी पडत नाही. कशाची कमी पडत नाही. तुम्ही मानाचं 20 एकर पाहिजे 25 एकरवाला पाहिजे ते बसूनच जर खात जर असला तर नंतर त्या मुलीनं काय करायचं शेती यायची तिथं राबावंच लागणार आहे तेव्हा कष्ट दिसते. नाहीतर मग त्याशिवाय काय नाही आणि त्यांना करायला त्यानं बसायचं आणि इना करायचं त्याच्यात काहीच महत्व नाही. आता सध्या
जे 2 एकर 3 एकर 1 एकर शेतीवाले आहेत तेच चांगले आहे की नाही, म्हणजे सुखी आहे की नाही. सुखी त्याची मुलगी कारण सुखी आहे, की- सगळं कुटुंब सुखी आहे. कसं आहे 10 एकर 15 एकर 20 एकर शेतीवाल्याला आज मंजुरा कडून परवडत नाही. त्याच्यानंतर खर्च शेतीला भरपूर वाढलेला आहे. खत औषधं आणि मंजुराला पैसे गेले तर खाली काही उरत नाही मोठ्या शेतकऱ्याला, बरोबर आहे की नाही? हा. खास जर म्हणलं तर 2-3 एकरवाला शेतीवाला हा म्हणजे पोटाला पोटभर खातो आणि आबाद असतो. कारण की बाहेर मंजुरी पण करतायत. आज जर दोघांचं जर कमाई जर म्हणलं एका दिवसाची 2 एकर जरी शेती असेल आणि बाहेर रोजान जर जात असेल 500 रुपये मुलाचा आणि दोघा नवरा बायकाचा 800 रुपये रोजचा येऊ शकतो, बरोबर आहे की? हा. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो फक्त संस्कार चांगले बघा. मुलगी द्यायची असेल तर इस्टेटीकडे बघून मुलगी देऊ नका, प्रॉपर्टीकडे बघून देऊच नका. पोरग पाहताना व्यसनी गिसनी सगळं पाहायचं मुलगी अगोदर द्यायची, व्यसन नाहीतर वगैरे पाहायचं, नाहीतर मग काय नाही. नाहीतर इस्टेट पाहून द्यायची आणि त्याचं काय चालू आहे याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मुलीची जिंदगी बरबाद होऊन जाते बरोबर. असे बऱ्याच ठिकाणी झालेले आहे. झालेलं आहे. त्याच्यामुळे ही माहिती सांगितली तुम्हाला. हा नाहीतर माणसाने यायला लय मोठी शेती का हे असं काय नाही, आमची मुलगी काय आणि तुमची मुलगी काय, हा. जगाची मुलगी आहे शेवटी लेकी. कारण की लेख बाळ हे सगळ्यांची असते, पण लेकीचं एकदाच लेक चांगलं झालं म्हणजे पाहिजे हे लय आपल्या. अवघडच प्रश्न असतो. त्याच्यामुळे देताना कोणी पण मग विचारपूस करून आज हा व्हिडिओ कशामुळं आम्ही शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आज हे महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ताईंला जे आहेत ते समजा बघत असतील तर. महिला दिन आहे त्याच्यामुळं आम्ही हा विषय आज हा व्हिडिओ काढायला आहे. व्हिडिओ काढलेला आहे, जेणेकरून आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी जास्त प्रॉपर्टीवाला बघितण्यापेक्षा आपल्या बरोबरीचा गरीब बघून त्याला मुलगा निर्व्यसनी आणि माणसं चांगले व्यवस्थित माणसाला बघूनच माणुसकी पाहिजे. माणुसकी पाहिजे. आपल्याला उठबैस करणारे पाहिजे, चहापाणी करणारे निदानचे विचारणारे पाहिजेत. अशा हिशोबानं मुलगी द्यायला पाहिजे. नाहीतर आज जगामध्ये असे कंडिशन सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि चालू बी नाही सध्याच्या याला. कारण की आता मागच त्या हगवणे काय नाव ते वैष्णवी ताईचं? हा. वैष्णवी हगवणे ताई त्यांच्या वडिलांना अक्षरशः इतका खर्च केला लग्नामध्ये, त्यांनी 10 लाख सांगितलेलं आहे रुपये असं खर्च झालेलं केलेला पूर्ण आहे. मुलाखत. सगळे मुलाखत त्यांनी सांगितलेले आणि सगळ्या दुनियाला माहिती, सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे भारतामध्ये झालेलं आहे ते. तर असं कंडिशन कोणासोबत होऊ नये त्याच्यामुळे आधीच त्याच्यामुळे अगोदरच हुशारीनं राहा. हुशार अगोदर सगळं व्यवस्थित बघूनच आपली मुलगी द्या. कारण की आपण लहानपणापासून जन्मल्यापासून आपल्या हाताच्या थोडासारखं सांभाळतो आपण जीवापाड एक असली, मुलीला पाच सांभाळायला असतं. असली, 5 असल्या तरी ते आई वडिलासाठी कमी नसतात ते. कमी नसतं. म्हणजे आई वडिलाला काही वजन नसतं त्याचं. फक्त कसं आहे आपण जीवापाड सांभाळतो आणि दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायची वेळेस थोडा विचार करून आणि सगळं बघूनच ते बिन विचार करूनच सांभाळायला पाहिजे. समोरच्यांना पण विचार करून सांभाळायला पाहिजे. आज माणुसकी हा म्हणजे शब्द राहिलेलाच नाही आणि दिवसेंदिवस अत्याचार खूप वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळं माणसं चांगली बघून द्या. तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला थांबूया इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.